लिखी बाळीसाठी लेकराबाळासाठी खर्च केले आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शिवाय देत नाही आणि नोंदी शिवाय त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसले ना की त्या तहसीलदार एटीएम पासून सगळे घेऱ्यात घेईल. मी आता गाडीत बसलं की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली त्या अधिकारी मला चौकशी केलीच पाहिजे, कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्याबरोबर बावनकुळे साहेब देणार आहे. 19 तारखेला ह्यो विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब त्यांनाही सांगणार आहे परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये का? इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय नियमाचं उत्तर पाहिजे. इथल्या लेकराबाळांनी मोठं व्हायचं नाही का? इथल्या लेखीबाळांना अधिकारी व्हायचं नाही का? आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आमच्या बापदादाने आमच्या नुसते कष्टच करायचे, आमचा रेकॉर्ड असून सुद्धा. मला ते गाडी सांगितलं म्हणून बरं झालं, मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांचे काम सुविधा लावायचा प्रयत्न करतो, तुम्हाला या सांगून जातो.